हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे वागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हेच ईश्वराला अपेक्षित. परंतु माणूस ईश्वराला ज्या गोष्टींची आवश्यकता नाही त्या गोष्टी अर्पण करत असतो आणि त्यालाच पुण्य समजत असतो. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, मुक्या प्राण्यांवर दया, अनाथ व अपंगांना मदत या गोष्टी करणे ही ईश्वर सेवा होऊ शकत नाही काय? दानपेटी धार्मिक स्थळात असण्यापेक्षा शाळा महाविद्यालयात आणि दवाखान्यात असायला पाहिजे. खरी पैशाची गरज तर त्या गरीब जनतेला आहे. पैशाची गरज देवाला कधीच नव्हती आणि राहणारही नाही. गरज तर त्या गरीब विद्यार्थ्याला आणि आजारी माणसाला आहे. त्याचे भविष्य पैशाविना अधुरे राहणार आहे. त्यामुळे दानपेटी ही दवाखान्यात आणि शाळेत हवी. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माणसाने माणसाशी कसे वागले पाहिजे हे बघणार आहे. प्रत्येकासोबत आदराने वागणे गरजेचे आहे. जेव्हा दुसऱ्यांना आदर देऊ तेव्हाच लोक सुद्धा आपल्या सोबत आदराने वागतील. फालतू लोकांना महत्त्व देणे टाळावे, कारण आपला वेळ आणि शब्द फालतू लोकांसाठी वाया घालवू नका. चांगले वागणे हे जरी आपले संस्कार असले तरी अत्याचार आणि चुकीच्या गोष्टी सहन करू नका. दुसऱ्या व्यक्तीला कमी समजण्यापेक्षा आपण स्वतः परिपूर्ण आहात काय हा प्रश्न स्वतःला विचारा. नंतरच दुसऱ्यावर टीका टिप्पणी करा. नकारात्मक व्यक्तींच्या नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करा, कारण अशा व्यक्तींमुळे आपण सुद्धा नकारात्मक विचार करू शकतो. त्यामुळे अशी व्यक्ती आपले नुकसान होऊ शकते. आपल्या जीवनामध्ये सामंजस्य व सहकार्याची भावना हे माणुसकीचे एक रूप आहे. शिवाय माणुसकीची जपणूक केल्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतो. पण आपण कधी पुढे जाण्याच्या स्पर्धेत धोका, कपट, देखाव्याचा आसरा घेतो. खरे तर हे सर्व काम आपण आपल्या आनंदासाठी करत असतो, पण इतके करूनही शेवटी आपल्या पदरात दुःखच येते, कारण तो रस्ता चुकीचा असतो. म्हणून सुखी जीवनासाठी काही टिप्स देत आहोत. आवडते काम करा. काही लोक आपले दैनंदिन काम आटोपून सामाजिक कार्यात सक्रिय राहतात. काही लोक धार्मिक कार्यात सहभागी होतात, तर कुणी आपल्या आवडत्या कामात चित्रकला किंवा गायनाच्या क्षेत्रात आपले कौशल्य दाखवतात. तज्ज्ञांच्या मते असे करणाऱ्या लोकांना मानसिक शांती आणि समाधान मिळते. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा. आनंदी राहायचे असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा. मग ती व्यक्ती कोणीही असू शकते. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते आणि जे आपल्यावर अथांग प्रेम करतात तेही. माणूस हा भावनेचा भुकेला असतो. मनुष्य आणि रोबोटमध्ये फरक फक्त भावनेचा आहे. जे लोक आपली काळजी घेतात त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टींची चिंता असते. अशाच लोकांना वेळ आणि प्रेम दिले पाहिजे. सरळ जीवन जगा. आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहूनच जीवन जगले पाहिजे. दुसऱ्यांवर आपला चांगला प्रभाव पडावा म्हणून विनाकारण पैसे उडवण्यापेक्षा वाचलेल्या पैशाची बचत करायला शिकले पाहिजे. वस्तुस्थिती पाहूनच खर्च करायला हवा. नेहमी आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून चालल्याने मनातील द्वेष कमी होतो.
प्रामाणिकपणे वागा. मनुष्याच्या अंगी प्रामाणिकपणा असणे गरजेचे असते, ज्यामुळे माणसाला मानसिक शांतता मिळते. मनात कपट असणाऱ्या व्यक्ती नेहमी काळजीत असतात, कारण त्यांना कोणतीही गोष्ट करण्यासाठी खोट्याचा आसरा घ्यावा लागतो. सर्वप्रथम ही व्यक्ती हेकेखोर आहे व माझे सांगणे ऐकेलच असे नाही याचा स्वीकार करावा. आपण सांगत आहोत ते त्याने ऐकावेच हा आपला हेकेखोरपणा झाला. त्याचा हेका आपल्या संबंधी असेल तर आपली न करण्यामागची भूमिका एकदा सांगून पाहावी. ते न पटल्यास आपण काय करणार आहोत याची कल्पना द्यावी व त्याला न खिजवता आपल्या वागण्याच्या बाबतीत ठाम राहावे. त्याच्या या वागण्याचा काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव करून द्यावी व निर्णय त्याच्यावर सोडावा. तो जाऊन आल्यावर त्या गोष्टींचा उल्लेखही करू नये, पण त्याचे हे वागणे आपल्याला पसंत पडले नाही हे निदर्शनास आणून द्यावे. एक खूप छान प्रश्न आहे बघा. लहान बाळ विनाकारण फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी रडत असेल तर थोडा वेळ त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून पहा. ते थोडा वेळ इकडे-तिकडे पाहते आणि मग माणसांकडे जेवढं जास्त लक्ष द्याल तेवढे ते जास्त हट्टीपणा करतात. थोडे दिवस त्यांच्या वागण्यावर काहीच प्रतिक्रिया देऊ नका. आपल्या कामात मग्न राहा. स्वतः खूप आनंदी असल्यासारखे भासवा. आपले त्यांच्या वाचून काही अडत नाही याची त्यांना जाणीव होऊ द्या. अशी माणसे कमेंट्सची भुकेली असतात. वरील गोष्टी करून पहा, नक्कीच फरक जाणवेल. नकारात्मक ऊर्जेचे वाहक असणाऱ्या लोकांपासून शक्यतो दूर राहा. पण टाळणे शक्य नसेल आणि संवाद साधायचा असेल तर तुमचं म्हणणं शांतपणे आणि ठामपणे सांगावं. त्या सांगण्यात एवढा ठामपणा हवा की समोरच्या माणसाने तुमचं म्हणणं स्वीकारायलाच हवं. पण त्यासोबत अतिशय शांत बोलायचं किंवा वाद घालणं, आवाज वाढवणं, अंगावर धावून जाणं ह्यातील काहीही न करता ही तुम्ही तुमचं म्हणणं सांगू शकता. आणि अशा लोकांशी जेवढ्या तेवढं संभाषण ठेवलेलं चांगलं असतं. केव्हाही माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हेच ईश्वराला अपेक्षित आहे. परंतु माणूस ईश्वराला ज्या गोष्टींची आवश्यकता नाही त्या गोष्टी अर्पण करत असतो आणि त्यालाच पुण्य समजत असतो. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, मुक्या प्राण्यावर दया, अनाथ व अपंगांना मदत या गोष्टी करणे ही ईश्वर सेवा होऊ शकत नाही काय? दानपेटी धार्मिक स्थळात असण्यापेक्षा शाळा, महाविद्यालयात आणि दवाखान्यात असायला पाहिजे. खरी पैशाची गरज तर त्या गरीब जनतेला आहे. पैशाची गरज देवाला कधीच नव्हती आणि राहणारही नाही. गरज तर त्या गरीब विद्यार्थ्याला आणि आजारी माणसाला आहे. त्याचे भविष्य पैशाविना अधुरे राहणार आहे.